किचनच्या ड्युटीमुळे परत एकदा घरामध्ये झाला राडा। पण या वेळेसचा जो राडा झालेला आहे तो नेक्स्ट लेवलचा आहे, कारण या राडामध्ये राखी एकीकडे तर बाकीचे जे सदस्य आहेत ते एकीकडे झाले आहेत आणि यामध्येच एकमेकांवर फेकाफेकी होताना दिसत आहे, ज्यामध्ये काही सदस्यांनी एकमेकांवर पाणी फेकले तर काही सदस्यांनी एकमेकाच्या तोंडावर पीठ फेकले। हो, अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। हल्ली मराठी बिग बॉसमध्ये प्रत्येक दिवशी म्हणजे दर दिवशी राडे तर होतच असतात, कुठल्या ना कुठल्या कारणाने भांडण होतच असतात। पण आता जे भांडण होणार आहे ते खरंच नेक्स्ट लेवलचं होणार आहे, कारण या भांडणाचा जो मेन मुद्दा आहे, जो मेन सदस्य आहे तो राखी असणार आहे। पण घरामध्ये नेमकं झालं काय, ज्यामध्ये राखी एकीकडे तर बाकी सदस्य एकीकडे झालेले आहेत। तर घरामध्ये असं झालं आहे की राखीने प्राजक्ताला बोललं होतं की तुला झाडू मारायला पाहिजे, तू झाडू मार। पण प्राजक्ता अशी बोलत होती की मी एकटे काम करणार नाही, बाकी लोक पण आहेत, त्यांना पण कामाला लाव। मग काय राखीचा ड्रामा चालू झाला। राखीला राग आला या गोष्टीचा की कोणीच काम का करत नाही आणि माझा आदेश आहे तो ऐकत नाही आहे। त्यामुळे राखीने घरामध्ये जो पीठ होता तो अख्खा पीठ प्राजक्ताच्या तोंडावर फेकून मारला, म्हणजे प्राजक्तावर पूर्ण फेकून मारला। यामुळे प्राजक्ताला राग आला तर आलाच, पण बाकी जे सदस्य होते त्यांना पण राग आला, कारण राखीचा हा बालिशपणा कोणालाच आवडलेला नव्हता। प्राजक्ताला तर आवडलेला नव्हता, प्राजक्ताला तर खूप राग आलेला, पण बाकी जे कंटेस्टंट होते त्यांना पण खूप राग आलेला होता। ऑलरेडी राखीच्या या बिहेवियरने घरातले जे सदस्य आहेत ते कंटाळले होते, इरिटेट झालेले होते। पण परत एकदा राखीने असा काय ड्रामा केला ज्यामध्ये परत एकदा राखी टार्गेट होताना दिसली। राखीने प्राजक्तावर पीठ फेकून एक ड्रामा तर केला होता, पण तिच्या पीठ फेकण्याने घरात कचरा तयार झालेला होता आणि ती साफ करायला राखी तयार पण नव्हती। घरचे सदस्य राखीला बोलत होते की तुझ्यामुळे जी घरात घाण झालेली आहे ती तुला साफ करायला लागणार आहे, पण राखी ऐकत नव्हती। राखी बोलत होती की मी नाही करणार, मी हे काम नाही करणार, मी साफ पण नाही करणार। मग काय झालं, सचिन कुमावतला पण राग आलेला। सचिन कुमावतने पण राखी सारखाच केलं, म्हणजे राखीच्या अंगावर सचिन कुमावतने पीठ फेकला आणि पहिल्यांदा सचिनचा हा चेहरा हा निसर बघायला भेटला। मला खरंच खूप बरं वाटलं, सचिन आत्ता कुठं गेम खेळायला लागला आणि सचिनने प्रत्युत्तर दिलं राखीला, हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं। तर यामुळे सचिन आणि राखीमध्ये पण खूप जास्त आर्ग्युमेंट होताना दिसली। राखी आणि सागरमध्ये पण अशी भांडणं होताना दिसली, आर्ग्युमेंट होताना दिसली, कारण सागर पण राखीला बोलत होता की तुला पीठ फेकायचं असेल तर ते तू तुझ्या घरी फेक, बिग बॉसच्या घरामध्ये फेकू नको आणि इथे घाण करू नको, इथे कचरा करू नको। आणि याच विषयांवर या दोघांमध्ये पण आर्ग्युमेंट व्हायला लागले, पण तरीही राखी कोणाचं ऐकत नव्हती। ती तिच्या मताप्रमाणेच करत होती, तिला जे वाटेल तेच करत होती आणि राखी सचिनला पण घाण बोलत होती, सचिनला पण इरिटेट करत होती, सचिनला पण प्रोवोक करत होती। मग काय, सचिनला पण खूप राग आलेला, सचिनने पण राखीवर पाणी फेकला। हो, सचिनने पहिल्यांदा तर पीठ फेकला तरी पण राखी ऐकत नव्हती। मग सचिनला खूप राग आला, सचिनने पाणी फेकला राखींवर। मग कुठे राखी पण संतापली, राखीला पण राग आला आणि काय झालं, मग राखी ओरडत होती की सचिनने माझ्या अंगावर पाणी फेकलं, सचिनने हे बरं नाही केलं आणि यामुळे राखी घरचे जे खुर्च्या होते ते पण फेकताना दिसली आहे। आणि हे सर्व फक्त आणि फक्त बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे आणि मला असं वाटत आहे की राखी तर ड्रामा करतेच करते, पण हा जो ड्रामा केला तो खूप जास्त ओव्हर दिसत होता। पण यामध्ये मला सचिन खूपच जास्त ॲक्टिव्ह वाटला आणि त्याने योग्य ती ॲक्शन घेतली आणि ज्यामुळे सचिन कुमार अजून स्ट्रॉंग दिसत आहे आणि ज्यामुळे सचिन आता खूप जास्त स्ट्रॉंग पण दिसत आहे आणि त्याने त्याचा गेम पण खेळायला सुरुवात केली आहे। पण राखीच्या या बिहेवियरबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।